केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे. सर्व मंगल मंगली शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मस्तक हे पायावरी, यावार करी संतांच्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप गावा. स्वर्ग मृत्यू पाताळ वेदासावरती शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ मांडलावा. शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ मांडलावा. विठ्ठलकुळीचे दैवत, विठ्ठल वित गोत चित्त. विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. काय म्हणतात महाराज आजच्या अभंगामध्ये? अभंग बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा: अनंत कोटी सच्चिदानंद स्वरूप भगवंताच्या असीम कृपेने, महान साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी मौजे कुरुंदा यांच्या वतीने दुर्गा माता यात्रा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा गावकरी मंडळाने नियोजन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, हनुमान जन्म उत्सव निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरील भजन, श्रीमद भागवत कथा, दिव्य अन्नदानाची पंगत, रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये नामांकित महापुरुषांची कीर्तनं, हरिजागर सकाळी 4 ते 6 काकडा, असा उपक्रम सुंदर गावकरी मंडळाने ठेवलेला आहे. त्यातील आजच्या सप्त्यातील 4थ्या दिवसाची सेवा,
हे गावकरी मंडळाने माझ्याकडे सोपवलेली आजची सेवा महान तपस्वी ब्रह्मचैतन्य ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराजांची सेवा, महान वैष्णव स्वानंद सुखनिवासी परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी मोठे नामधारक गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा, सर्वजन मिळून जगदंबे मातेची मारुतीची आपण सेवा करू. विठ्ठल दुसरा योग मध्ये दुग्ध सर्करा योग आहे. आमच्याच परंपरेतले हरिभक्तपरायण जे गुरुबंधू दत्तात्रय महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व या परिसरात गुणवान मंडळी भजनी मंडळी ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सेवेकरिता निवडलेला अभंग त्रैलोक्यातलं भूषण वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराया यांच्या गाथ्यातील 4092 अभंगापैकी महाराजांच्या गाथ्यातला अभंग आहे. संतांच्या उपकाराचं वर्णन करणारा अभंग आहे. महाराज आजच्या अभंगामध्ये संतांच्या उपकाराचं वर्णन तोंड भरून करतात आणि महाराजानं संतांचे उपकार सांगत असताना महाराजांनी आज हात टेकले. काय टेकले? हात टेकले. तसे तर बरेच लोक असे उपकार आहेत. त्याच्यामध्ये मी नेहमी पहिला उपकार देवाचा सांगत असतो. सज्जनो, नंबर 1 पहिला उपकार कोणाचा आहे? देवाचा आहे. तुमच्या आमच्या शरीराची कशी रचना केली, कसा सांभाळ केला, कसं जन्माला घातलं आणि कशी आपल्यावर नजर ठेवली, ही सगळं ईश्वराच्या हातामध्ये. आईच्या पोटामध्ये असताना त्यानं सांभाळलं. बाहेर आल्याच्या नंतर त्या माईला काळजी त्यानंच फोडायला लावली. नाही, त्या माईला जर देवानं काळजी फोडायला लावली नसती, काळजी घे म्हणलं नसतं, ते आपलं शरीर असं राहिलं का असतं? आताही बघा काही काही मायेनं एकदम लहान वयामध्ये महिन्याचा असताना, 2 महिन्याचा असताना, 3 महिन्याचा असताना ज्या लेकराची सोय कमी केली, मशागत कमी केली, मालिश कमी केली, बघा ते लेकर महाराज आगड बंबू आडवे तिडवे सारखेच आहेत. पाहिलं तर जणू काय कटेला टाकलेलं लाकडं दिसतंय महाराज. अशी बम समजायचं या माईनं मालिश करायला हाय काही केली महाराज. आपले का हात बरोबर होते का, पाय बरोबर होते का, मान बरोबर होती, सगळी त्या माईनं काळजी घेतली. आणि ही काळजी कोण घ्यायला लावली? देवानं घ्यायला लावली. म्हणून शास्त्रामध्ये पहिला उपकार देवाचा. आणि महाराजांना उपकार सांगत असताना गाथ्यामध्ये पहिला उपकार दत्तात्रय महाराज देवाचा सांगितला. असं एक गोड प्रमाण आहे बेटा. हो बाळा, जरास लांब राहू देते सोर फेकायला. प्रभू, या जगतामध्ये तुझे काय म्हणून उपकार सांगाव पांडुरंगा? हे प्रभू, हे ईश्वरा, तुझे किती उपकार सांगा. काय तुझे उपकार पांडुरंगा, 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 काय तुझे उपकार पांडुरंगा.
देवाचा सांगितला महाराज. काय तुझे उपकार पांडुरंगा. हे पूर्ण अभंगच बघून घ्या तुम्ही. सांगू या जगा माझे आता जतन हे माझे करोनी संचित दिले अवचित नोनिया. आपलं हे शरीर निर्माण करत असताना पहिली काळजी देवानं घेतलेली. बरोबर डोका केला अगोदर महाराज. डोक्याच्या नंतर महाराज असा मधला भाग केला असा कपाळाचा. आणि काय कलर बशिला की बापा इथं वरच्या भागाला. 40-50 वर्षे त्या कलरला काही होत नाही महाराज. आणि 40च्या पुढे गेले की कलर उडते. आणि ते कलर उडू लागला की लोक म्हणतात मला म्हातारं म्हणतात म्हणून नाव्याच्या दुकानावर जातात. आणि पुन्हा बदलाय बघत ते 2-4 दिवस बरं दिसते जाता महाराज. मग तर न्यार दिसते भलाच्या पाकाने. कुठून कलर आणला असं म्हणालो देवाने. केला का त्याचा विचार तुम्ही कधी? या त्याच्यानंतर महाराज एक कपाळ दिलं मस्त देवानं. त्याच्यानंतर 2 डोळे दिले. हे पहिला उपकार सांगालो देवाचा. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान. या या बरं का. जेने हा जीव दिदला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे जोया भिवरेच्या तीरी. जिथल्या तिथं आपली लागणारी सामुग्री देवानं बरोबर दिली. म्हणून महाराजांना पहिला उपकार देवाचा सांगितलेला आहे. नंबर 2 मायबापाचा उपकार आहे. नंबर 3 वेदाचा उपकार आहे. नंबर 4 संताचा उपकार आहे. अनेक 2-3 जणांचे उपकार आहेत, तिकडे जायचं नाही मला. पण महाराजांनी आजच्या अभंगामध्ये उपकार संतांचे सांगितले. महाराज आजच्या अभंगामध्ये उपकाराची जाण ठेवून बोलतात. कायची जाण ठेवून बोलतात? उपकाराची. कोण जरी काही आपल्यावर उपकार केला, एखादा सहकार्य केलं, त्याचे उपकार माणसानं जन्मभर विसरू नये. त्याला कृतज्ञ म्हणतात. त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. आणि उपकार विसरत आहे, उपकाराची जाण ठेवीत नाही, त्याला कृतघ्न म्हणतात. महाराज म्हणाले, ओ मी संतांच्या उपकाराची जाण ठेवून वागतो. आज आमच्या मोठ्या महाराजांनी उपकाराची जाण ठेवून समाजाला ज्ञान दिलं. महाराज जेवढे काय श्री गुरु मोतीराम महाराजांचे नियम होते, महाराजांना तेवढे नियम आटोकाट प्रयत्न करून सांभाळले आणि ते नियम करून दुसरे नियम दिले. मोतीराम महाराजाचा नियम सोडून महाराज दुसरीकडे कुठे गेले नाही.
आणि मोतीराम महाराज म्हणजे हे साक्षात तीर्थरूप स्वरूप साधू होते महाराज. बाईच्या हातचा कधी स्वयंपाक खाल्ला नाही, दुसऱ्याच्या हातचं अन्यालं पाणी कधी पेलं नाही महाराज. काय साधं वैराग्य होतं का मोतीराम महाराजांचं? ते बरोबर नाही. कोणता विठाल विठाल तीर्थ गुरु महाराज संत मोतीराम महाराज. हो याचा गोंगोंगपणा खाऊ नका बा, गोंगोंगपणा आला पहिल्यासारखं साफ ठेवा ना. आणि काय करा माऊली, आवाज कोणाचाच वाढणार एकदा साफ केल्यावर साफ करावा. आणि कोणाचाच वाढू बी नका, काहीच नका म्हणतानी. सोर गेला ना त्याच्यात मजा नसते. विठाला तीर्थ गुरु महाराज संत मोतीराम महाराज. तीर्थ गुरु महाराज संत मोतीराम महाराज. आणि मोतीराम महाराजांनी सुद्धा आपल्या गुरुच्या पुढे गेले नाहीत. मोतीराम महाराजांचे गुरु ठाकूर बुवा. आणि खरी परंपरा आपल्या परभणी जिल्ह्यातून वारीची, आळंदीच्या वारीची, पंढरीच्या वारीची परंपरा जर काढली असेल तर ही ठाकूर बुवा महाराज. अरे माणसानं तर वाऱ्या करावं त्याच्या घराण्यातल्या, पण त्याच्या घराण्यामध्ये पशूनं सुद्धा वारी करावं, घोड्यात. आता माणसाला वाऱ्या नको वाटायला सगळ्या सोयी असून. विठाल म्हणून आपल्या गुरुचे नियम सांभाळून महाराजांना नंतर आपले हातचे नियम दिले महाराज. आणि आयुष्यामध्ये गुरुच्या नावाला कधी चुकले नाहीत महाराज. ज्या गुरुकडून आपण विद्या घेतली आणि त्या गुरुला जर आपण विसरलो तर ती विद्या माणसाची सफल होत नाही. आज मोठे महाराज म्हणले की फक्त डोळ्यासमोर मारुतराव महाराज दिसतात, बाकी कोणताच महाराज दिसत नाही महाराज. मोतीराम महाराजांनी आपल्या ठाकूरबाचा आशीर्वाद घेऊन खूप मोठा संप्रदाय वाढवला. मारुतराव महाराजांना आपल्या श्री गुरु मोतीराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन खूप मोठा संप्रदाय वाढेला. गावोगाव जाऊन महाराजांना भजन कीर्तन. आणि महाराजाचा एक नियम होता, मला नवल वाटते, अशी 4 लोक 2 लोक महाराजाकडे यायचे. आता आम्ही त्या काळामध्ये सोबत होतो. 10 वर्षे माझे महाराजांच्या सानिध्यात गेले महाराज. 10 वर्ष महाराजांच्या घरची पळी कुठे, उलथणं कुठं हे सगळं मला माहीत आहे. शेतामध्ये काय पेरतात ते सुद्धा माहीत आहे. आणि त्यांची आम्ही शिवेकरी आहेत महाराजांची. महाराज पायीक आहेत. सांगायचा मुद्दा, महाराजाकडे जर लोक नेम द्यायला आले, नेम घ्यायला आले तर महाराजांना म्हणायचं नेम देतो, पण तुमच्या गावात किती अन्नदान दळता, हे पहिला विषय होता महाराजांचा. आता जर आमचे मानकरी साहेबांना, पांडे साहेबांनी जर फोन लावला तर ते महाराज म्हणाले, मानकरी साहेब, पांडे साहेब पैसे किती देता? काय देता नाही, रोकडात म्हणाले. बघा किती फरक पडला महाराज. महाराजांनी अन्नदानावर जोर द्यायला सज्जन महाराज. आणि सगळ्यात मोठं जर काय असेल तर अन्नदान असेल सज्जन. तुम्ही कोणालाही खाऊ घाला, खाटकाला सुद्धा खाऊ घाला, पुण्यात लागत आहे. सर्वाभूती द्यावे सर्वे पात्र विचारून, सर्वे पात्र विचारून, सर्वे पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे सर्वे पात्र विचारून, सर्वे पात्र विचारून, सर्वे पात्र विचारून, सर्वाभूती
श्रेष्ठ सांगितलेलं आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून खूप मोठी पंगत झाली आजची सुद्धा गावकरी मंडळाने. आणि हे अन्नदान करत असताना, पंगत करत असताना सज्जन मायबाबा एक लक्षात ठेवा, आपण जर एक पंगत वाढली आणि जेवणारे माणसं जर जेवले तर त्या जेवणाऱ्यांना थोडा विचार करायचा, बाबा यांनी आपल्याला वाढलंय, आपण त्याला वाढावं. आणि तेच महाराजाचं उत्तर या अभंगामध्ये आज बरं काय. आपण काय म्हणतो, स्वैरानं जर आपला जेव घाला तर आपण स्वैराला जेव घाला, कितला उपकार. तसंच आहे महाराज. पण आज पोतभर गहू द्यायला कोणी बी तयार आहे मनकरी, पण करून खाऊ घालणं मोठं अवघड झालंय. आणि करून खाऊ घालणाऱ्याला अर्ध पुण्य मिळते. आता हे आमच्या माता भगिनी मस्त उंडा चुरला, ह्या नरम सुत पोळी केली. हे आमचे श्रीरंग महाराज, दत्ता महाराज ज्या बसले का नाही, काय पोळ्या केल्यात गडी म्हणल्या, तोंडात टाकलं की पाणी व्हाले. असा जर स्वयंपाक केला तर महाराज यायचं नाव निघत या माऊलीचं. पण आजकाल महाराज कोणाला कष्ट नको वाटायले. महाराजांना गोड वर्णन केलंय आमच्या माऊलीचं एका प्रमाणामध्ये. उंडा असा चुरा की त्या उंड्याची मशागत करावी. वाकडा तिकडा उंडा नाही चुरायचा. अशी पोळी उगी गुलाबजामुन सारखी पोळी झाली पाहिजे महाराज उंडा. आणि त्या पहिल्या माता भगिनी करायच्या महाराज. आता कष्टच नको वाटायला. म्हणून एखादी पंगत आपण वाढवू लागायची, आपणही जेवायचं. आपण जीवोनी जेववी लोका संतर्पण आली तो का संतर्पण. संतर्पण घाली तुका, संतर्पण घाली तुका, संतर्पण घाली तुका, आपण जीवनी जेववी लोका संतर्पण घाली तुका किंवा करी तुका. म्हणून महाराजांनी आज आपल्या उपकाराची जाण ठेवलेली महाराज. म्हणून हात टेकले महाराजांना संतांचे उपकार सांगत असताना. काय सांगो मी, इथे या अभंगामध्ये थोडीशी शंका आहे, मुद्दाम सांगणार आहे मी. तर बरीचशी महाराज लोक या अभंग कीर्तनाला घेतात, त्याला हा काय शब्द बरोबर येत नाही. म्हणजे काय सांगू मी हा शब्द बरोबर येत नाही म्हणून ते काय करायचे, काय सांगू आता संताचे उपकार असा शब्द लावायला. पण महाराजांच्या परंपरेमध्ये हा पाठ नाहीच. काही काही अभंग महाराजांचे असे ते कसे म्हणावेत कसे म्हणू नये. गडबडीमध्ये काही लोक काय म्हणतात, काय सांगू मी या संतांचे उपकार. आता मी हा शब्द कसा होतो, ही कोणती भाषा होती, हिंदी भाषा येते त्याच्यामध्ये. तर महाराजांनी इथं तोड कर जाव, काय सांगू मी या संताचे उपकार, या शब्दावर जोर द्यायचा. आणि मिया म्हणलं का नाही महाराज माहिती काय म्हणाले, मिया मिया माई म्हणाला काय तुझ्या घरी एखादा सांगण्याचा मुद्दा. अशी बरेचसे काही काही महाराजांनी त्या अभंगाची तोड करायची. दुसरा एक असाच अभंग आहे, तुम्ही संत माय. आता ही चाल म्हणताना माय एकड घालतेत आणि बाप एकड घालतेत. माय आणि बाप एकदाच आला पाहिजे तिथे जवळजवळ महाराज. म्हणून काय सांगू मी या संताचे उपकार. आज संतांच्या उपकाराबद्दल महाराज बोलायला लागलेत महाराज. आणि खरं केवढा उपकार केला महाराज आज संतांनी तुमच्या आमच्या. माहीत होता का पंढरपूरची वारी माहीत होती, काही भजन माहीत होतं, काही कीर्तन माहीत होतं. पण त्यांनी खूप मोठी आपल्यावर कृपा केली. कृपाया केली संत जनी, लाविले भजनी श्रीहरीच्या. कृपया केली संत जनी, कृपया केली संत जनी.
केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लाविले कीर्तनी तुका चरणी लोळतसे म्हणून काय सांगू मी या संताचे उपकार. महाराज म्हणले संतांचे उपकार सांगत असताना वर्णन न होणारे एवढे त्यांचे उपकार आहेत. महाराज काय उपकार केला. आज हा जर अभंग पाहिला तर या अभंगामध्ये कोण्या संताचं नाव नाही, सावता महाराजाचं सुद्धा नाही, निवृत्तीनाथाचं सुद्धा नाही, ज्ञानोबारायांचं सुद्धा नाही. मग कोण्या संताचे उपकार. महाराजांचं नाव तर घातलं याच्यामध्ये संताचे उपकार. जेवढे काय तुकोबाराणी संत पराभंग केले तेवढे आमच्या ज्ञानोबारायाकडे पाहून केले. कोण्या संताचे उपकार तर ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार. काय केलं. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत तुमच्या आमच्यासाठी महाराजानं 5 ग्रंथ लिहिले. त्याच्यातला पहिला ग्रंथ आहे सज्जनो 27 अभंगाचा हरिपाठ. म्हणून या हरिपाठाला कधी विसरायचं नाही. महाराज हरिपाठासारखी विधीच नाही. काय सांगावं तुम्हाला. पण आपल्या हरिपाठामध्ये सगळा दळणात कळणात झालाय. 4 जाण 46 शास्त्र कारण 18 पुराण हरिशिगाती झाला कच्या. त्रिगुणासार निर्गुणासार सारासार विचार हरिपाठ झाले का पोहे. दळणात कळणात झालाय सगळ्या त्या हरिपाठामध्ये. हे 27 अभंगाचा हरिपाठ म्हणजे देवाची पूजा आहे. महाराज हरिपाठ कीर्ती मुख्य करी गाय. 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 मिनिटामध्ये हरिपाठ होतो. किती मिनिटामध्ये. 15 मिनिटं लागत. आता हे काही भागामध्ये एकच हरिपाठ आहे, पण मोतीराम महाराजांच्या परममध्ये 2 हरिपाठाची परंपरा आहे. एक ज्ञानोबारायांचा हरिपाठ आणि दुसरा शांती ब्रह्मनाथ महाराजांचा हरिपाठ. ही मोठी विधी आहे महाराजांच्या परंपरेमध्ये. म्हणून पहिला ग्रंथ केला महाराजांना 27 अभंगाचा तुमच्या आमच्यासाठी. नंबर 1. दुसरा ग्रंथ केला महाराज ज्ञानेश्वर महाराजांना गाथा केला तुमच्या आमच्यासाठी. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिली तुमच्या आमच्यासाठी. त्याच्यानंतर अमृत अनुभव लिहिला. त्याच्यानंतर चांगदेव 65 लिहिली. हे 5 ग्रंथ लिहिले तुमच्या आमच्यासाठी. हे उपकार केला महाराज. केला जगाशी उपकार. 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 केला जगाशी उपकार.
ज्ञानोबारायण तुमचे आमच्यासाठी मोठे कष्ट घेतले महाराज, म्हणून ज्ञानोबारायांचा हरिपाठ विसरू नये, म्हणून ज्ञानोबारायांची वारी विसरू नये. यालाच म्हणतात उपकाराची जाण. माणसं आता कुलूनच गेलेत महाराज. अहो एखाद्या माणसानं शेत नव्हतं, काय नव्हतं, 2 एकर शेत घ्यायला काही त्याला पैशाला सहकार्य केलं, 2 एकर रान झालं, त्या माणसानं त्या माणसाला जन्मभर विसरू नये. फलाण्या शावकारानं मला 2 एकर रान घेण्यासाठी मदत केली. बापा मला रान होत नव्हतं, मला उकरून खाला जमीन झाली, त्याचे उपकार कवर विसरू नये, मरोस्तोर विसरू नये. माणसं इस्रायलीत महाराज, आणि विसरल्यावर महाराज मोठी नुकसान आहे महाराज. दृष्टांत आठवून सांगतो, कोणा माझ्या डोसक्यात येणार नाही. एका मठामध्ये महाराज बसले होते, पांडेसाहेब ध्यान करीत बसले महाराज. तितक्यामध्ये उंदीर निघालं आणि त्या उंदराच्या मागं मांजर लागलं. ती उंदीर महाराजाचा शिष्यरने गेला, म्हणला महाराज बघाव, म्हणला माझ्या मागं मांजर लागले, म्हणला मला वाचवायचं करा. महाराज म्हणले तुला या गेटाच्या आतमध्ये तुला कोणी काही करू शकत नाही. कहाचं म्हणला, बघा की माझ्या मागं ते मांजर लागले आणि तुम्ही डोळे झाकून बसतात. आता लयच काकुलती आलं म्हणून महाराजानं काय केलं, कमंडलो म्हटलं पाणी घेतलं, उंदरावर टाकलं. उंदरावर टाकल्यावर कुत्र केलं महाराज. कुत्र केलं की मांजर पळून गेलं. आता कुत्र झाल्यावर काही भीतीच नाही किंवा, पण योगानं काय झालं, त्याच्या मागं लांडगं लागलं कुत्र्याच्या मागं. ते म्हणला महाराज काही म्हणा, मला हे लांडगं खाते, म्हणला मयाकडे बघा. पुन्हा महाराजानं पाणी फेडलं की कुत्र्याचं वाघ बनिलं. आता वाघ बनिलं काही भीतीच नाही की. सगळ्या त्या मठामध्ये ते इकडं तिकडं लागलं फिरायला वाघ मस्त उग. कोणी बी पाया पडा आलं की महाराजाच्या आधी त्या वाघाला पाया पडायचं, कोणी कॅमेरामध्ये फोटो काढून घ्यायचं, कोणी त्या वाघाला हार घालायचं, कोणी असं पाया पडायचं. आता साधा वाघ असला तर लोक किती मानतेत, आता महाराजाचा वाघ कोणी बी महाराज त्याच्या पाया पडायचं. मग आता एवढं महाराजानं त्याला भारी बनिल्या, मस्त तिथं राहावा का महाराजावरच फिरा. महाराजाच्या जवळ गेला, असा मांडीवर पंजा टाकायले आणि महाराजाला म्हणाले, महाराज मला भूक लागली हो, तुम्हाला खावा वाटायले. महाराज म्हणले तिकडं बघ की कोणी, तिकडं नाही का कोणी. नाही ना म्हणला, तुम्हीच लय नळ दिसायले. महाराज म्हणले लय भारी काम केले तू, लय भारी बनिले तुला. ए म्हणला तसं काही बी सांगू नको, म्हणला आगा तुला मला खायचंय. आता शेवटी आटोक्यातच येईना. मग महाराजांना तरी मुकाट्याकावर बसा. आता काही लोक आम्हालाही म्हणतात ना खातात, महाराजांना तरी कशाला गडबड कर, काय खाऊच तर बिका मुकाट्यात बसा होय. म्हणून तर तुकाराम महाराजांना गाथ्यात अभंगात काही सेवा दिल्या महाराज, काय ऐकत ना ते. ए तुला खायचंय म्हणे. मग महाराजांना एक शब्द वापरला, ए ज्या महाराजाला उंदराचा वाघ करता येते त्या महाराजाला वाघाचा उंदीर करायला लई उशीर लागत नाही बरं. ते म्हणलं ए तशी धमकी देऊ नको म्हणला. इतकं माजलं बघा. शेवटी महाराज म्हणले हे आटोक्यात येत नाही गडे. कमंडूला म्हणलं पाणी घेतलं, पाणी घेतल्याबरोबर कुत्र केलं. दुसरं पाणी घेतलं की लगेच उंदीर केलं. उंदीर केल्याबरोबर महाराज लगेच महाराजांना हाक मारली. ती कशाला? मांजराला. बिशी 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 आ जाओ, इस्कुली जाओ. जे म्हणतात मांजरानं महाराज 2 पायात धरलं की हो त्याला, आणि त्या 2 पायाच्या मधामध्ये धरून तट्टी देऊ जेव्हा तोडू लागलं त्या उंदराला मांजर, ते डोळ्याला पाणी आणून उंदीर म्हणलं की रे तू काय मला इतकं तुडू खात होतीस म्हणला. ज्या महाराजानं मला वाघ बनिलं त्याच्यावर पैमान घालू म्हणला. काही करायला का तुम्हाला याच्यात? तसं महाराज म्हणले जर उपकाराची जाण नाही ठेवली तर कधी ना कधी तरी अशी वेळ येणार. महाराज म्हणले बाबा मी उपकार विसरणार नाही बरं का, मी उपकार विसरणार. केले उपकार सांगू मी काय, देखील पाय
दिले अक्षय बलिदान गा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा. म्हणून संत हे आपले आईबाप आहेत, संत हे आपले मायबाप आहेत महाराज. म्हणून महाराजांना संतांचे उपकार सांगत असताना हात टेकले. अभंगाचं पहिलं काय सांगूया संतांचे उपकार, काय सांगूया संतांचे उपकार, काय सांगूया संतांचे उपकार, काय सांगूया संतांचे तुम्ही उपकार विसरू नका. पण ते कोणाचे बी असो, देवाचे असो का संताचे असो. देवाचाही जरी उपकार विसरला तरी अशीच या उंदरासारखी वेळ आपल्यावर येणार आहे. तुम्ही भस्मासुराचं कवा तरी ऐकलं असेल की किती भारी बनेल तर त्याला देवा. ते म्हणला होता, देवा मला कोणी वाकडं लावू नये, हो, आणि मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन ते जळून भस्म झालं पाहिजे, आणि मला कोणी वाकडं लावलं ना पाहिजे. असं त्यानं काय केलं, देवाकडं वरदानच मागून घेतलं. आता महादेवालाही वाटलं एवढं जर का कुलती आलंय, एवढं जर विनंती आपली करायला, देऊन टाकलं. ठीक आहे म्हणले बापा, पण चल होई, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते जळून भस्म होईल, असं वरदान देऊन टाकलं. आता असं वरदान दिल्यावर कोणी बी त्याला असं पायात उडलारी होते त्या लांबूनच. त्याला वाईट म्हणावं तर तुझ्या डोसक्यावर हात ठेवतो म्हणायचं. कोणी बी आले की असं नमस्कार करायचं, कोणी बी आले की त्याच्या पाया पडायचं. वाईट म्हणा तर डोसक्यावर हात ठेवतो म्हणायचं. लोकच लागले त्याला चळ 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 घ्यायला. मग एक दिवशी ते महादेवाला म्हणाला, होय महादेवा, तुम्ही जे मला वरदान दिलंय डोक्यावर हात ठेवल्यावर जळून भस्म व्हायचं, तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यावर तुम्ही जळून भस्म होता म्हणलं. महादेव म्हणले, हो, आता तुला वरदान तर दिलेलंच आहे. मग महादेवालाच एक दिवशी म्हणलं, तू ह्या डोक्यावर हात ठेवतो म्हणला, पार्वती घेऊन जातो. बघा ही किती बैमानी दुनिया आहे. कुठं जाऊ म्हणला आता लांब दुसरीकडे. महादेवाच्याच मागं लागलं की महादेव पुढी आणि हे माग, महादेव पुढीन हे माग, महादेव पुढीन हे माग. कैलासात गेले तिथंही कोणी नाही, स्वर्गात गेले तिथंही कोणी नाही, वैकुंठात गेले तिथंही कोणी नाही. शेवटी महाराज भगवान विष्णूकडे गेले. कोण? महादेव. आणि गळ्यालाच पडले महाराज विष्णूच्या. भगवान असं असं झालं म्हणले, आणि ते भस्मासुरमया मागं लागले आणि डोक्यावर हात ठेवतो म्हणाले. म्हणजे कसं कसं झालं? काय नाही म्हणले, मी त्याला वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते जळून भस्म होईल, आणि ते महियात डोक्यावर हात ठेवतो म्हणाले. बरं बरं बरं. भगवान म्हणले, एवढ्या बैमान झालेल्या माणसाला तर मी दुनिया ठुतत नाही. कोण कोणी आले म्हणले? म्हणले याला याच रस्त्यानं बसा म्हणले तुम्ही इथं. आणि मग सहजच गोष्ट काढली बघू देवानं.
काय म्हणले, महादेवा तुमचं भोळ काम आहे, हलक्या माणसाला भारू वस्तू द्या जाऊ नये हो. आता तुम्हाला कोण सांगाव. आणि खरंच मी कीर्तनात मी सांगतो, आता हे मृदांगी आहे, एखाद्याला जर शिकवायचं चांगले बोल द्यायचेच नाही एकदाच. चांगले बोल जर दुसऱ्याला तू दिले ती तुला वाजूच देत नाही, तेच वाजवायले. चाल म्हणणार ना मी का नाही, चांगली जी मात्र ती चाल ना ती लवकर द्यायचीच नाही मला, नाही तर आपलं खाजगीकरण होते मला. कोण कोणी आले म्हणले, ह्याच वाटाणे आले, बसा म्हणले इथं. महादेवाला बाजूला घेतलं, असं रूप घेतलं म्हणला महाराज. कोण? भगवान विष्णू. चमनम चमचम छमनम चमचम महाराज रंभेसर करू आलं होते. त्याला काय माहित देव आहे म्हणून. बाईचं रूप घेतलेलं आडवं वाटव रूप, हे असं लांबूनच पाहिलंय. ओ बाई, ओ बाई, ते महाद्या दिसला का? इतकं माजलं बघा. मी या म्हणून बरं का, ते म्हणलं म्हणून तुम्हाला सांगायलो, हो अधिकार नाही. नाही नाही नाही, त्याला तरी काय माहिती होय कोण महाद्या. अहो ते म्हणले पार्वतीचा नवरा नाही का, म्हणजे त्याच्याची काय काम आहे. नाही म्हणजे त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि पार्वती मला घेऊन जायचे. मग आता देवानं हळूहळू सुरू केलं, होय पार्वतीतली चांगली दिसायली, मी नाही का बरी. असं लागलं, बरं दिसाल का मला तुम्ही. मग आता तोंडाला तोंड द्यावं का मुकाट्या बसावं. तिला म्हणाले, होय बाई तुम्ही इतक्या दिवस कशा काय लग्नाच्या राहिल्या. आता ते चतुर आहे महाराज, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तिनं सांगितलं मयासारखा नवरदेव मिळाला म्हणून इतक्या दिवस राहील. तुमच्यासारखा म्हणजे नाही, म्हणजे आमची अशी एक चाल आहे, मयासारखं नाचावं लागतंय, मयासारखं नाचता आलं की त्याच्या गळ्यात माळ घालते. हे म्हणायले कुठं खोलीत नाचावं लागते का कुणकडे जमते. असं भाई देवानं तसं काही नाही, असं रफडात बी जमते. असंच पटांगण होतं महाराज जगदंबेचं. कसं पटांगण नाही, असं आणलं पटांगामध्ये केलं देवानं सुरू महाराज बाईच्या रूपामध्ये. पहिल्यांदा आपले बोट अंगठ्यावर ठेवले, ये नाही अंगठ्यावर ठेवले. देवानं उचलली की महाराज पिंढऱ्यावर ठेवले, ये नाही पिंढऱ्यावर ठेवले. तिथून उचलली की देवानं मांड्यावर घेतली, ये नाही मांडीवर ठेवले. तिथून उचलली की कमरव घेतले देवानं, ये नाही कमरव घेतले. तिथून देवानं उचलली त्या रूपामध्ये की अशी इथं घेतली, ये नाही इथं घेतले. लक्षात असू द्या कशासाठी सांगायला. वयमान झाल्यावर कशी गत होती हे सांगायला तुम्हाला. देवानं अशी वरी केली, ये नाही वरी केली. घंटा दीड घंटा असं नाचिलं म्हणतात महाराज. उगं लगबग 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 घायाळ घायाळ केलं. देवानं आपले हात असे पटकन डोक्यावर ठेवले, ये नाही पटकन डोक्यावर ठेवले. फडफड 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 कापडाची वरी त्याच्यासाठी चेतलं महाराज. आणि मग देवानं आपलं रूप प्रगट केलं. देवा मला असं कामून केलं. बाई मनाला असंच करावं लागतंय म्हणले. काय हो बाई महाराज. भस्मासूर मुकला प्राणाशी, भस्मासूर मुकला प्राणाशी, त्याची गती झाली वारीची. विश्वामित्र सारिका ऋषी नाडी लाजते, नाडी लाजते, नाडी लाजते. केळका मग जेथीची या कृपालाही जेव ज्ञानोबारायनं गोड वर्णन केलं. जेथीची या कृपालाही जेवरो, तेथेची मनी मी व्यभिचारो. तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. भगवान मी काय भस्मासुरासारखा बैमान आहे का? तसा बैमान नाही. म्हणून कोणीही जर आपल्यावर उपकार केला, देव असो का संत असो, आणि आपण जर त्या उपकाराला विसरलो
ताशी भस्मासुरासारखी वेळ आपल्यावर येणार. विसरलीत या थोरली हारी, वसतील ठाई गौरासीच्या, वसतील ठाई. विसरलीत या थोरली हारी, वसतील म्हणून उपकार जर आपण विसरलो तर खूप खूप आपली मोठी नुकसान आहे महाराज. म्हणून महाराज म्हणाले आहेत, मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, वाली तो मुकला रामबाणी. म्हणून महाराज माहित बापा या लोकांनी आम्हाला जाग केलं. महाराज तुम्ही जाग केलं म्हणाले, तुम्ही काय झोपले होते का? आता मला तुम्हाला असं विचारायचंय, तुम्ही आता कीर्तनामध्ये खरं सांगा, जागे आहेत का झोपलेले आहेत? माझ्याकडे तुम्ही टकटक पाहलात की हो? मी तुमच्याकडे टकटक पाहलो. होय माय, तुम्ही जागे आहात का झोपलेले आहेत? हा, वरून हैता हो जाग्या, पण आतून झोपी गेला. कोणती झोप लागली महाराज तुम्हाला? महाराज तेच म्हणले सकाळच्या अभंगामध्ये, उठा जागे हो रे आता, उठा जागे हो रे आता, मरण करा पंढरीला, मरण करा पंढरीला, भावे ठेवा आपल्याला झोप लागलेली महाराज. कोणती झोप लागलेली? उठा की जी माय बाप कैसी लागली झोप.